तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, गोष्ट शेतकऱ्यांची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवत आहेत अजय काळे यांचं स्वराज्य डेअरी फार्म। तर बघू शकता कशा प्रकारे नियोजन आहे। पाऊस एकसारखा पडत आहे, आज पण आभाळ आणि ढगाळ वातावरण आहे। तर याच्यामध्ये पण सर्व काळजी या म्हैस संगोपनात दुग्ध व्यवसायात हे घेत आहेत। तर अशा प्रकारे चांगल्या प्रकारे नियोजन करावे लागते। आणि एकदा आता सकाळचा चारा झाल्यानंतर आता हे बघू शकता म्हैस कशी रवत करत आहे। आता रवत करून काही वेळानंतर आता सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि एकदा रवत होऊन हे खाल्यानंतर यांना पाणी त्याच्यामध्ये मीठ टाकून हे ठेवतात। आणि त्यामुळे चांगल्या प्रकारे यांना जिरण्यासाठी म्हशींना चारा चांगला जिरतो आणि चांगल्या प्रकारे ह्या म्हशी राहतात। तर आता हे सकाळी एकदा साफसफाई केल्यानंतर हे कुटार टाकलेलं होतं, बघू शकता कशा प्रकारे पूर्ण यांनी कुटार खाल्लेला आहे आणि आता ह्या रवत करत आहे। तर सांगण्याचा उद्देश की बघू शकता जी म्हैस रवत चांगल्या प्रकारे करते आणि असा फेस त्या म्हशीच्या तोंडातून येते, त्या म्हशीचं जे चारा खाण्याची पचन क्षमता होण्याची क्रिया चांगल्या प्रकारे राहते असं काही जाणकार म्हणतात। म्हणजे ती चांगल्या प्रकारे रवत करते आणि चांगल्या प्रकारे रवत केल्यामुळे जिरण्याची क्षमता पण चांगली राहते आणि तिचं आरोग्य पण निरोगी राहते। तर अशा प्रकारे बघू शकता याच्यामध्ये यांनी कुटार ठेवलेलं होतं सकाळचं, आता हे खाल्लेलं आहे। आणि आता एकदा साफसफाई करून यांना मिठाचं पाणी पाजून त्यानंतर पुन्हा एकदा खायला टाकून त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळचंच नियोजन अशा प्रकारे हे नियोजन करत असतात। तर अशा प्रकारे तरुणांनी नियोजन करू शकता। आपलं चांगल्या प्रकारे आपला उद्योग आणि व्यवसायाकडे वळणं हे पण काळाची गरज आहे। ठीक आहे, जास्त पैसा मिळायचा ते कमी मिळेल, पण कुठंतरी माणूस एक गुंतवणुकीत कामात राहील आणि चांगल्या प्रकारे आपलं आयुष्य जगू शकेल, यासाठीच उद्योग करायचा असतो। तर आता बघू शकता यांनी सुका चारा ज्यावेळेस उन्हाळ्यात जमा केला तर आता बघू शकता पूर्ण हे पॅक होतं। तर आता हे सर्व संपत आलेलं आहे, आणखीन 1 महिना सोयाबीनचं कुटार येण्यासाठी टाईम आहे। तर आता ही कुट्टी मशीन आता ती चारा आणतात आणि पुन्हा मग कुट्टी केली जाते। तर हरभऱ्याचं कुटार यांच्याकडे स्टॉकमध्ये आहे। तर हे कुटार पण जसं जसं आभाळ वातावरण ढगाळ असेल त्यावेळेस आपल्याला सुका चारा लागतो, कारण थंड वातावरणामध्ये कोरडा चारा दिल्याने जनावरांमध्ये गरमी तयार होते आणि त्यामुळे त्यांची आहार क्षमता वाढते। यावेळेस जर ओला चारा जास्त शेतातला आणला तो ओला राहतो आणि जंतू कीटक त्या चाऱ्याला चिटकून येऊन यांच्या पोटामध्ये गेले तर जास्त हानी होऊ शकते आणि त्यावेळेस संडास वगैरे लागू शकते। असे बरेच समस्या आपल्याला येऊ शकतात। तर त्यापासून वाचण्यासाठी आपल्याला सुका चाऱ्याचं पण नियोजन पावसाळ्यात करावं लागणार आहे। तर आता वातावरण इतकं दूषित आहे की तुम्ही बघू शकता लहान लेकरं बिमार पडत आहेत, मोठे माणसं पण ताप येत आहेत। तर अशा वेळेस आपल्याला चांगल्या प्रकारे म्हशीची काळजी घ्यावी लागणार आहे, त्यांच्यावर नियोजन द्यावं लागणार आहे, कारण या पण जनावरांना ताप येते, आणखीन बरेच रोग येऊ शकतात। त्यासाठी स्वच्छता पण चांगल्या प्रकारे हे करतात। आता लाईट आल्यानंतर हे सर्व धुवून घेऊन यांना पाणी पाजून त्यानंतर सर्व असं नियोजन आपले अजय काळे स्वराज्य डेअरी फार्मचे मालक करत असतात। यांचं नियोजन चांगल्या प्रकारे आहे। तर तुम्ही पण असं करू शकता तरुणांनो। आता अजय काळे हे अवघ्या 20 वर्षाचे आहेत, ते पण करतात, तर तुम्ही पण करू शकता। नक्की करा, आपला व्यवसायावर भर द्या, एवढंच बोलतो। आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। जय जवान जय किसान।